21 मे या दिवशी अधिक ज्येष्ठ शुद्ध पंचमी आहे. या दिवशी सकाळी 6:09 उत्तर रात्री 2:49 गुरुपुष्यामृत योग आहे. आता ज्योतिषशास्त्रानुसार या योगात केलेलं काम फक्त वाढत नाही तर ते दीर्घकाळ टिकून राहतं. म्हणून व्यवसायाची सुरुवात, तुमचे सेव्हिंग्स, बचत, गुंतवणूक, दानधर्म, आध्यात्मिक साधना, जप आणि सकारात्मक सवयी म्हणजे आपल्या आयुष्यात ज्या काही आयडियल गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तर त्या गोष्टी तुम्ही गुरुपुष्यामृत योगापासून नक्की सुरू करू शकता. आता जर आपण पुष्य नक्षत्राचा नक्षत्र वृक्ष पाहिला तर तो पिंपळ आहे. त्यामुळे या दिवशी पिंपळाची सेवा करावी. पिंपळामध्ये साक्षात लक्ष्मीनारायणाचा वास असतो. तसेच जर आपल्या घराजवळ एखादं केळीचं झाड असेल तर त्याची पूजा करू शकतो आणि केळीच्या झाडाला चिमूटभर हळद अर्पण करावी. कणकेचा दिवा लावावा. त्याच्यानंतर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणू शकता किंवा ओम बृहस्पतये नमः हा गुरुमंत्राचा जप आहे. हा सुद्धा आपण जसं आपल्याला शक्य असेल, ज्यांना 11 वेळा म्हणायला शक्य आहे त्यांनी 11 वेळा म्हणा, ज्यांना 108 वेळा म्हणायचं आहे ते जेवढं जास्त आपण उपासना करू तेवढं आपल्यासाठी लाभदायी असते. तसंच श्री सूक्त आहे, श्री विष्णू सहस्त्रनाम आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. लक्ष्मीचे कोणतेही स्तोत्र 16 वेळा, 21 वेळा किंवा 33 वेळा म्हणू शकता. व्यंकटेश स्तोत्र आहे ते म्हणू शकता. घरामध्ये जर तुमच्या श्रीयंत्र असेल तर त्याची पूजा करा. त्या श्रीयंत्राला हळद, कुंकू, फुले अर्पण करा. धूप, दीप, नैवेद्य दाखवा. लक्ष्मी माता आणि भगवान श्री विष्णूंची एकत्र पूजा केल्यास आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. आणि या दिवशी दान करण्याचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. तर दान काय, आता सध्या अधिक मासामध्ये आलेला हा गुरुपुष्यामृत योग आहे आणि अधिकस्य अधिक फलम असं अधिक मासाचं फळ सांगितलेलं आहे. तर जेवढं गोष्टी उपासना करू, जेवढ्या छान छान गोष्टी करू तर त्या आपल्याला भरभरून मिळणार आहेत.